आपल्याला एखादा व्हिडिओ आला, की तो किती खरा, किती खोटा, एखादी बातमी लागली, की बिटवीन द लाईन्स काय आहे? कुणाचा तरी अजेंडा बळच रेटला तर जात नाही ना, असलं सगळं आपण बघत नाही. त्यामुळे सत्य बऱ्याचदा आपल्याला मोल्ड करून पोहोचवलं जातं. त्यामध्ये समोरच्या व्यक्तीचा, पक्षाचा अजेंडा मिक्स करून आपल्याला दाखवलं जातो. त्यामुळे अधिकृत स्रोतांकडून त्यांची माहिती घेऊन ज्याने माहिती दिली आहे त्याच्या हेतूची उकल करण्याचा प्रयत्न करून त्याचं विश्लेषण करण्याचं काम आपण महाराष्ट्र कट्टाच्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. आता अधिवेशन काळात सुरू झालेल्या एका नव्या वादाची, एक सोशल मीडिया पोस्टची, त्याच्या मागच्या राजकीय अजेंड्याची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्यतेची उकल करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओत करूया. अर्थात महेंद्र दळवी पैशांच्या बॅग सहित एका व्हिडिओत दिसत आहेत. या प्रकरणाची माहिती आपण या व्हिडिओत घेऊया. नमस्कार, मी दिनेश, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. मधल्या काळात अजितदादा सारखेच म्हणायचे, तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे, तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे. तेव्हा चंद्रकांत दादा म्हणाले, चाव्या त्यांच्याकडेच पण मालक आम्ही. पण मग जनतेला प्रश्न पडतोय, की चाव्या एकाकडं, मालक दुसरा आणि पैसे सापडतायत तिसऱ्याकडं, म्हणजेच शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांकडं. हे कसं काय झालं? अर्थात यातला विनोदाचा भाग बाजूला ठेवला तरी पैशांच्या बॅगी आणि शिंदे गट हे गणित एकदम ओके बसले. का ते बसवलं जातंय असाही प्रश्न अनेकांना पडतोय. त्याचं कारण आहे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ. त्यामध्ये त्यांनी महेंद्र दळवी, जे रायगड जिल्ह्यातील एका विधानसभा मतदारसंघाचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांचं नाव न घेता सरकारला काही प्रश्न विचारले. आता सगळ्यांना माहिती आहे की महेंद्र दळवी समोर येतील आणि हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याच्यावर स्पष्टीकरण देतील. ते मीडियासमोर आले आणि दानवेंप्रमाणेच त्यांनीही एक अर्ध सत्य सांगितलं आणि एक दावा केला. दावा काय? तर दानवेंनी सगळा व्हिडिओ पुराव्यासहित मांडला तर ते त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देतील. आणि अर्ध सत्य हे की त्यांनी कुठेही असं म्हटलं नाही की हा व्हिडिओ खोटा आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ काटछाट केलेला आहे. त्याच्यातला पैसा हाताळणाऱ्या व्यक्तीचा चेहरा दाखवा, त्याचा ऑडिओ बंद आहे. यातून काय दिसतंय की दोनही नेते, मग ते ठाकरे गटाचे अंबादास दानवे असो नाहीतर मग शिंदे गटाचे महेंद्र दळवी, आपल्यापासून काही ना काहीतरी लपवतात. कारण ज्यावेळी अंबादास दानवेंना हा प्रश्न विचारला की ते महेंद्र दळवी राजीनामा द्यायला तयार आहेत, त्यावर त्यांची प्रतिक्रिया आहे की मी राजीनामा मागितलाच नाही. जर अंबादास दानवेंकडे सगळा व्हिडिओ आहे ज्यात एका व्हिडिओ कॉलवर बोलताना समोर महेंद्र दळवी दाखवले जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला कोणीतरी दुसरं पैशांच्या गड्ड्या घेऊन आहे असं दाखवण्यात येतंय, पण अर्थात मी म्हणतोय तेवढं हे स्पष्टपणे दिसत नाही. एका दुसऱ्या फोनमधून हा व्हिडिओ तिसऱ्या मोबाईलवर शूट करण्यात आल्याचं दिसतंय आणि अनेक कट, म्हणजे संबंधित व्यक्तीला या व्हिडिओमधील इतरांचे तोंड कदाचित दिसू द्यायचे नसतील, त्यामुळे असं केल्याचं प्रथम दर्शनी वाटतंय. म्हणजे काय? तर आरोप करणारा काहीतरी लपवतोय आणि ज्याच्यावर आरोप झाले तोही पूर्ण माहिती देत नाही. पण आत्मविश्वासाने यामध्ये मी आहे असं आढळलं तर राजीनामा देईल असं सांगतोय. मग नेमकं लोकांना भरकटवण्याचं काम कोण करत आहे? यातलाच आणखी एक विषय, तो म्हणजे या सगळ्यात सुनील तटकरेंचं नाव समोर येते. त्यासाठी आपल्याला रायगडच्या राजकारणाची गणितं थोडी समजून घ्यावी लागतील. ती म्हणजे रायगड जिल्ह्यातले 3 आमदार हे शिंदेच्या शिवसेनेचे, 3 आमदार भाजपचे आणि पालकमंत्री मात्र एकच आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीचा, अर्थात आदिती तटकरे ह्या होत्या. त्यामुळे तटकरे विरुद्ध शिवसेनेचे 3 आमदार हा खुला संघर्ष रायगडच्या राजकारणात सुरू झालेला आहे. असं म्हणतात की सुनील तटकरे निवडून येण्यात या आमदारांपैकी 2 आमदारांनी आपली ताकद लावली होती. मात्र जशी खासदारकीची निवडणूक संपली तसं त्यांच्या विरोधातील आपल्या नेत्यांना बळ देण्याचं काम तटकरेंनी केलं. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याची प्रचिती रायगडमध्ये पाहायला मिळाली होती. आता महेंद्र दळवी जे शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी हा व्हिडिओ जो अंबादास दानवेंनी शेअर केला तो सुनील तटकरेंनीच पुरवला असं अप्रत्यक्षरित्या म्हटलेलं, किंवा काही ठिकाणी त्यांनी तटकरेंचं नावही घेतलंय. महेंद्र दळवी सध्या सांगत आहेत की ते नागपूरला गेल्यावर या सगळ्यावर सविस्तर बोलतील. तर अंबादास दानवे सांगत आहेत की मी त्यांचं नावच घेतलेलं नाही, राजीनामाही मागितलेला नाही. त्यांनी पोलिसात तक्रार द्यावी, मी पोलिसांना पुरावे द्यायला तयार आहे. मग प्रश्न पडतो
की मग जर कट करून व्हिडिओ टाकलाच असेल तर सगळी माहिती जनतेलाच द्यायला काय अडचण आहे अंबादास दानवेंना? की मग अर्धी माहिती दिली म्हणजे शिंदे गटाला बदनाम करण्याचा अजेंडा पूर्ण होतो. आणि जर महेंद्र दळवींना खरंच वाटतं की त्यांची बदनामी झाली तर त्यांनी दानवेंच्या विरोधात पोलिसात तक्रार द्यायलाही काय हरकत आहे? शेवटी वाभाडे तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचेच निघत आहेत. मंडळी, तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं? आता कमेंट करून सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी आणि प्रत्येकाचा अजेंडा चिरफाड करण्यासाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढे विसरू नका. धन्यवाद.